बाजीराव कर्जबाजारी का होते किंवा त्यानंतर नानासाहेब सुद्धा कर्जबाजारी होते, माधवराव सुद्धा कर्जबाजारी होते. कर्जाची चिंता मरेपर्यंत नव्हती. का अशी स्थिती निर्माण झाली होती? बाजीरावांना म्हणजे बाजीराव वारले 14,42,82 रुपयाचं कर्ज त्यांच्या शिरावर होतं. त्यावेळेस 14 लाख मोठी. आणि ही सावकार कोण होते? मोघे, कामरस, अनगळ, दशपुत्रे, बारामतीचे ते बारामतीकर नाईक जोशी, हे हे आणखी जोशी, अशी ही माणसं यांच्याकडून कर्ज उचलावं लागायचं. आणि बाजीरावांना सतत मिळत कारण त्यांनी राज्य वाढवायचं. त्यामुळं 1 लाखाचं सैन्य पाहिजे आणि मुलूक ते जिंकत गेले. मुलूक जिंकल्यानंतर तिथल्या व्यवस्थेसाठी कमावीसदार नेमावे लागणार, त्यांच्या हाताखाली कारकून नेमावे लागणार. त्या सगळ्यांचा खर्च आलाच ना. म्हणजे लष्कराचा तनखा आहे, यांचा खर्च आहे, हा भागवायला पाहिजे. पण तेवढा वसूल मिळत नव्हता कारण मराठ्यांचं राज्य नव्यानेच होतं, एवढा वसूल प्रभावीपणे मिळत नव्हता. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी मुलूक जिंकला की तो बाजीरावांना या सरदारांना लावून द्यावा लागायचा. का? तर त्यांच्या पदरी फौज होती, उत्तरेतला सगळा ते त्यांच्यावर सोपवलं होतं बाजीरावांना. हे का द्यावं लागायचं त्यांना? की सरदारांना जर ते दिलं नसतं तर एक तर मन लावून ते लढले नसते आणि सरळ निजामाकडे निघून गेले असते. नेमाजी शिंदे गेलेच ना, चंद्रसेन जाधव गेले, रावरामबा निंबाळकर गेले, सुलतानजी निंबाळकर गेले, अशी कितीतरी माणसं आहेत. तर ते गेले असते. त्यांना निष्ठावान राखण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागेल. आणि हे जे सावकार होते आडलेले असायचे बाजीराव, तर मोहीम आली आहे, पैसा नाही, मोहीम तर केली पाहिजे. आणि मग ते सावकारांना म्हणायचे ते कर्ज द्या, काय वाटेल त्या अटी घालायचे. 12% 30% दर साल दर शेकडा असा व्याजाचा दर असायचा. म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की इतकं कर्ज असून सुद्धा बाजीराव असो किंवा कुठल्याही पेशवेने असो कोणाचंही कर्ज कधी बुडवलं नाही. पण बाजीरावांचं एक होतं, स्वतः कर्ज काढून कर्जबाजारी असताना सुद्धा त्यांनी शेतकरी जगवला, रयतेची दुवा घेतली, जेवढं होईल तेवढं त्यांना मदत केली. अहो साधी गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो, हाताखालच्या सैनिकाचं कर्ज सुद्धा तो जर म्हणाला की मला कर्ज, ते कर्ज बाजीरावांनी फेडलं. मग कधी पैशाची चिंता केली नाही. तो कधरू माणूस नव्हताच. उरावर ह्या कर्जाचा डोंगर येऊन या थोर माणसाला स्वराज्य वाढवण्यासाठी लढावं लागलं, फिरावं लागलं. त्या क्षुद्र सावकारांच्या त्याला याचना कराव्या लागल्या. त्यांचे सरदारांना जागीरांना सगळ्या जर स्वतः बळकावले असते सरदार राहिले असते का? ते निघून गेले असते. दुसरं प्रजेला लुटून पैसा घेतला असता प्रजा राहिली असती का? किंवा माळव्यासारख्या प्रदेशात प्रजेने त्यांचं स्वागत केलं असतं का? नाही केलं असतं. किंवा मग असं केलं असतं, सगळ्या जाहीर आपण घ्यायच्या, सरदारांना द्यायच्या नाही, गबर व्हायचं आपण. तसं झालं असतं तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. साम्राज्य ही तर स्वप्नांच्या कल्पनेतली गोष्ट आहे आणि बाजीरावांचे कोण गोडवे गायला असतं. आज सगळ्यात भारतभर त्यांचं जे नाव गाजते ते गाजलं नसतं.